नमस्कार, माझं नाव निखिल गणेश सांडेल. मी 28 वर्ष मेल ह्युस्टनमध्ये राहतो. मंदिराबद्दल काहीतरी सांगा. नाही, मंदिराबद्दल एवढंच सांगायचं की जे सेंटर आहे ते तुम्ही ब्लूइश व्हाईट जो एरिया बघताय तो प्युअर संगमरवरी दगडाचा बनलेला आहे. आणि हे मंदिर मला असं सांगितलं गेलं आहे की हे मंदिर सर्व व्हॉलंटियर्सच्या श्रमदानाने बनवलं गेलेलं आहे. एव्हरीवन डोनेटेड देअर टाईम, देअर स्किल्स, स्ट्रक्चरल इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स. अजून काय मला अजून माहीत नाही. छान आहे मंदिर, सुंदर मंदिर. आम्हाला असं सांगितलं होतं की जर तुम्हाला लग्न करायसाठी मुली शोधायच्या असतील तर मंदिरात या ठिकाणी जा. मंदिरात खूप चांगला क्राऊड येतो आणि असं आम्हाला सांगितलं गेलं. त्यामुळेच आज आम्ही अमेयाला आणलंय. माझ्यापेक्षा आधी आदित्य जळगावकर जरा सध्या अनुरूपवर प्रोफाईल क्रिएटेड आहे. तर अनुरूप अच्छा, हे आय थिंक सगळं अमेयाला इन्फॉर्मेशन माहिती आहे. कुठल्या पण आयडी त्या खाली कमेंट सेक्शन मध्ये टाकू. सेक्शन मध्ये तुमची पत्रिका.com/आदित्य झाडगावकर. एलिजिबल मुलींनी जरा पत्रिका वगैरे पाठवा कॉमेंट्स मध्ये. आम्ही मॅच करून कॉन्टॅक्ट करू. Okay, so this is our second temple of the day. This is also called Statue of Union, and it is one of the largest Hanuman statues all over the US. It stands around 90 feet tall, and the mandir is also called Ashtalakshmi Temple, and which is in Sugarland. Okay, so now we are closer to the statue, and एक गोष्ट राहिली होती सांगायची is like this is US's third largest statue. So बरंच काही सांगितलं त्याला मी, त्यातून एक गोष्ट बरोबर. तर रसिक आणि अमेयाच्या चाहत्यांना, जोरात अमेयाच्या चाहत्यांना, हे जे अमेयाने तुम्हाला सगळं स्टोरी सांगितलं त्याचं अर्ध्या गोष्टी बरोबर होत्या, अर्ध्या गोष्टी चुकीच्या होत्या. त्यामुळे मी पुन्हा एकदा रिट्रेट करणं ट्राय करतो. हा जो दिस इज स्टॅच्यू ऑफ युनियन. दिस इज थर्ड लार्जेस्ट स्टॅच्यू इन द US, standing at 90 feet tall. I think it is a steel structure. That's all I know. वडापावचे जे बेसिक एलिमेंट्स आहेत ते तर आहेत. हां, गोड मसाला. हां, ॲक्च्युली पाव इज ऑल्सो रिअली गुड. आय एम सरप्राईज की यांना चांगला पाव मिळाला. इकडे एक गोष्ट मिळत नाही विच इज गुड बॉम्बे पाव. पाव इज ऑल्सो गुड. आणि ऑल द चटनीज यू वॉन्ट विच इज मे बी देर इज अ ग्रीन चटणी, रेड चटणी, अलॉंग विथ त्या लोकांनी थोडंसं कांदा वगैरे टाकला आहे त्यामुळे जरा ओव्हरऑल लागतोय. ओव्हरऑल आय वुड से 3.5 out of 5 कम्पेअर टू मुंबई स्टँडर्ड्स. ओके, सो आत्ता आम्ही आलो शोकू रामेनमध्ये. इट्स वन ऑफ द मोस्ट फेमस रामेन प्लेसेस इन ह्युस्टन. आणि आत्ता आम्ही घेतलं आहे इट्स अ व्हीगन रामेन, आणि दिस इज कॉल्ड गियोजा. सो या बीन सो फार सो गुड. आणि स्पेशली दीज आर कॉल्ड लाईक स्पेनिश नूडल्स विच आर क्वाईट युनिक. आय एम हॅविंग देम फॉर द फर्स्ट टाइम. दे प्रीटी गुड. रसिका हो, केशर काजू कतली आहे. हा नवीन प्रकार आहे. हा इकडे जबरदस्त कॅफे ह्युस्टन. येस, तर जरूर ट्राय करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा मला कसं वाटलं. Did he just say रसिका हो? Yes. Oh, wow. हे बाप वाटतं. सो वेलकम बॅक टू ह्युस्टन व्लॉग्स. आणि आज आहे संडे मॉर्निंग. तर अमेय सांगा काय बनतंय आज. दिस इज स्पेशल पावभाजी, बॉम्बे स्टाईल. बॉम्बे स्टाईल मी म्हणतोय फक्त, पण आता घरातला जो मुंबईकर आहे तो व्हॅलिडेट करेल. बट दिस इज रणवीर रार रेसिपी. आणि यात स्पेशल काय आहे? म्हणजे स्पेशल याच्यामध्ये आहे की मी बनवतोय, हेच स्पेशल आहे याच्यामध्ये. त्यामुळे माझं स्पेशल याच्यामध्ये स्किल्स, कलिनरी स्किल्स आणि प्रेम हे ऍडिशन जरा होईल याच्यामध्ये. सो लेट्स सी हाऊ इट टर्न्स आउट. ऑस्टिनमध्ये लांब लांबून लोक येतात माझ्याची पावभाजी खायला. सो बघूया आता जरा ह्युस्टन लोकांना जरा चांगली पावभाजी आज होपफुली खायला मिळेल. पावभाजीचा मेन कोर्स नंतर आता जरा डेझर्ट प्रेप. आदित्य जळगावकर, व्हॉट्स कुकिंग? हे बनतात आहे बनाना वॉलनट मफिन्स. अरे भाई जबरदस्त जबरदस्त. हा इथे ट्रे आहे. वाह, म्हणजे हे पण एक ॲडिशनल स्किल सेट तुमच्याकडे आहे असं जरा
टाकला पाहिजे का? येस येस. प्रोफाईल मध्ये आणू. ओके, मफिन्स रेडी आहेत. आदित्य द शेफ. ओ हो, जबरदस्त. काय 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 याच्यात काय इन्ग्रेडियंट्स? बनाना वॉलनट मफिन्स आणि आमचा जो स्वतःचा इनोव्हेशन आहे कफिन. ते कफिन, हा. 5 मिनिटात तयार होत आहे. 5 मिनिट, अगदी 5 मिनिटात. काय म्हणायचं? इट्स कॉल्ड कफिन. कफिन्स. येस. कफिन्स. जबरदस्त. काय म्हणजे कफिनची काय स्टोरी आहे? टॅग रणवीर ब्रर. रणबीर ब्रर. येस येस येस. आणि टेल हिम की हा. आम्ही त्याच्या रेसिपी बनवली आहे, पावभाजी पण बनवली आहे आणि कफिन कफिन आणि कफिन स्पेशल. पावभाजी हा, बनलेली आहे.